मथुर येथील वृंदावन इथं 10 एप्रिल रोजी घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक ठरली। यमुना नदीत भाविकांनी भरलेली बोट सफारीसाठी निघाली होती। बोटीत बसलेले भाविक देवाच्या भक्तीत दंग होते, भजन कीर्तन करत होते। वातावरणात आनंद आणि श्रद्धेचा उत्साह होता। काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते, तर काही जण देवाचं नाव घेत आनंद लुटत होते। मात्र काही क्षणातच हा आनंद दुःखात बदलला। बोट अचानक वेगानं पुढे जात असताना ती यमुना नदीतील पॉन्टून संरचनेला धडकली आणि क्षणार्धात उलटली। बोटीत एकूण सुमारे 37 भाविक प्रवास करत होते, त्यापैकी अनेक जण पंजाबमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। बोट उलटताच लोक नदीत फेकले गेले आणि काही क्षणातच परिसरात आरडाओरडा आणि गोंधळ माजला। अनेकांना पोहता येत नव्हतं आणि लाईफ जॅकेटही नसल्यानं परिस्थिती आणखी भीषण बनली। या भीषण अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। बचाव पथक, स्थानिक गोताखोर आणि प्रशासनानं तत्काळ शोध मोहीम सुरू केली असून अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। या घटनेचा सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी भाविक आनंदानं भजन गात होते आणि काही क्षणातच किंकाळ्या ऐकू आल्या। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भक्तीचा आनंद आणि त्यानंतरची भीषण परिस्थिती स्पष्ट दिसते।